सर्वांना नमस्कार. वर्ग 11वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 11वे बँकांशी पत्रव्यवहार, लेक्चर नंबर 1. यामध्ये अर्थ आणि व्याख्या, व्यापारी बँकेची कार्य, 3 बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता, 4 बँकेशी पत्रव्यवहाराचे प्रसंग आणि 5 नमुना पत्रे आणि 6 फरक, असे एकूण आपण 1 ते 6 उपघटक बँकांशी पत्रव्यवहार या प्रकरणामध्ये 11 नंबरच्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, ही आपली सचिवाची कार्यपद्धती या विषयाची अनुक्रमणिका. एकूण 12 प्रकरणे आपणास दिलेली आहेत. यामध्ये प्रकरण 1 चिटणीस, प्रकरण 2 संयुक्त भांडवली संस्था, प्रकरण 3 कंपनीची स्थापना, प्रकरण 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज, प्रकरण 5 कंपनीचे सभासद, प्रकरण क्रमांक 6 कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी, प्रकरण क्रमांक 7 कंपनीच्या सभा भाग 1, प्रकरण 8 कंपनीच्या सभा भाग 2, प्रकरण 9 चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य, 10 संचालकांशी पत्रव्यवहार आणि 11वा आपण जो या व्हिडिओमध्ये लेक्चर आपणास पाठवलेला आहे तो म्हणजे 11 नंबरचा बँकांशी पत्रव्यवहार, सेक्रेटरियल करस्पॉन्डन्स विथ बँक्स. आणि आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या बँका आर्थिक क्षेत्रामध्ये काम करताना दिसून येतात आणि आहेत. त्यामध्ये सहकारी बँका असतील, व्यापारी बँका असतील, सरकारी बँका असतील, विदेशी बँका असतील, औद्योगिक बँका असतील, विकास बँका असतील, अशा अनेक प्रकारच्या बँका यामध्ये आपणास काम करताना दिसून येतात. आणि म्हणून बँकांशी पत्रव्यवहार हे प्रकरणसुद्धा इयत्ता 11वी परीक्षेसाठी आणि आपल्या करिअरसाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट, प्रकरण क्रमांक 11 बँकांशी पत्रव्यवहार. यामधील उपघटक की जे आपण अभ्यासणार आहोत, यामध्ये 1 अर्थ आणि व्याख्या, बँकेची अर्थ आणि व्याख्या, 2 व्यापारी बँकेची कार्य, 3 बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता, 4 बँकेशी पत्रव्यवहाराचे प्रसंग, 5 नमुना पत्रे आणि 6 फरक, असे विविध मुद्दे आपण या प्रकरणामध्ये माहीत करून घेणार आहोत. नेक्स्ट, पेज नंबर 146 वर हे प्रकरण सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये अर्थ आणि व्याख्या आणि प्रस्तावना. प्रस्तावना, बँक ही वित्तीय संस्था आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे. बँक हे महत्त्वाचे व्यापार अनुषंगिक साधन आहे, म्हणजे सेवा देणारे साधन आहे आर्थिक व्यवस्थेमध्ये किंवा व्यवसायामध्ये. देशाच्या आर्थिक विकासात बँक महत्त्वाची भूमिका पार पाडते. व्यापारी बँकेची प्राथमिक कार्य ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे हे 2 आहेत. प्रत्येक व्यवसाय संस्थेला बँकेबरोबर पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे.
प्रत्येक व्यवसाय संस्थेला बँकेबरोबर पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. हा मुद्दा यामध्ये महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, अर्थ आणि व्याख्या. पेज नंबर 146. अर्थ आणि व्याख्या. तर आपण पाहूया बँकेचा अर्थ. बँक ही वित्तीय संस्था आहे. ज्या लोकांकडे रोख रक्कम शिल्लक आहे ते बँकेत जमा करतात. ज्यांच्याकडे पैसे शिल्लक आहे ते व्यक्ती गरजा पूर्ण झाल्यानंतर व ज्यांना गरज आहे ते बँकेकडून कर्ज घेतात. म्हणजे बँकेकडे पैसे देणारे आणि बँकेकडून कर्ज म्हणून घेणारे. बँक लोकांना बचतीची सवय लावते आणि या बचतीचे फायदेशीर गुंतवणुकीत रूपांतर करते. असे हे बँकेचा अर्थ. बँकेची व्याख्या. तर त्यामध्ये क्रॉस यांनी बँकेची व्याख्या केली आहे. बँक ही संस्था आहे जी पैसा आणि पतव्यवहाराशी संबंधित आहे. दुसरी व्याख्या आहे बँकिंग अधिनियमन 1949 कलम 5(1)(ब) नुसार मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर लोकांकडून स्वीकारलेल्या ठेवीचा पैसा, धनादेश, ड्राफ्ट व अन्य मार्गांनी परत करणे आणि ठेवीचा पैसा कर्जाऊ देणे व गुंतवणुकीसाठी वापरणारी संस्था म्हणजे बँक होय. तिसरी व्याख्या आपण पाहूया. बँकिंग भारतीय बँकिंग अधिनियमन कायदा 1949 5(क) नुसार बँकिंग म्हणजे अशी कंपनी जी भारतात बँकिंग व्यवसाय करते. अशी कंपनी जी भारतात बँकिंग व्यवसाय करते. तर वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की बँक ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे जी ठेवी स्वीकारते व वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज देते. बँकेचा नेमका अर्थ आपल्याला समजला. नेक्स्ट आपण पाहू आता व्यापारी बँकेची कार्य. पेज नंबर 146. व्यापारी फंक्शन्स ऑफ बँक्स किंवा अधिकोष. बँकेला दुसरं नाव आहे अधिकोष. व्यापारी बँका दोन प्रकारची कार्य करतात. अ प्राथमिक कार्य, ब दुय्यम स्वरूपाची कार्य. आता प्रायमरी फंक्शन. प्राथमिक कार्याचे दोन प्रकार. एक ठेवी स्वीकारणे आणि दोन कर्ज देणे. आता प्राथमिक कार्यामध्ये पहिलं एक ठेवी स्वीकारणे. लोकांकडून ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. बँक कमी व्याजदराने ठेवीवर व्याज देते आणि कर्जावरील व्याजदर जास्त दराने आकारते. या दोन व्याजदरातील फरक हा बँकेचा नफा असतो. ज्या लोकांकडे अधिशेष शिल्लक निधी असतो ते अशी रक्कम बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवीमध्ये जमा करतात. बँक दोन प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. त्यामध्ये एक मागणी ठेव, डिमांड डिपॉझिट. मागणी करताच पैसे परत या अटीवरील ठेवी म्हणजे मागणी ठेव होय. मागणी ठेवीचे प्रकार पुढील प्रमाणे. अ बचत ठेव, सेविंग्ज डिपॉझिट. लोकांना बचत करण्याची सवय लागावी यासाठी बँक अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारते. या खात्यावर पैसे काढण्याच्या मर्यादेवर व रकमेवर निर्बंध आहेत. मागणीनुसार ई स्टेटमेंट उपलब्ध होते व ठेवीदाराला पासबुक दिले जाते. आपण सध्या मोबाईलवर सुद्धा हे अकाउंट हँडल करू शकतो
आणि आपण ई स्टेटमेंट ई बॅलन्स आपण पाहू शकतो. ब चालू ठेव. चालू ठेव करंट डिपॉझिट. व्यापारी, व्यक्ती किंवा संस्था अशा प्रकारचे खाते कंपनीच्या नावे बँकेत उघडतात. पैसे काढण्याची रक्कम व पैसे काढण्याची संख्या यावर मर्यादा नाही. या खात्यावर सर्वसाधारणपणे व्याज देय नाही. चालू खात्याच्या ठेवीदारांना अधिविकर्ष, बँक ओव्हरड्राफ्ट, जादा उचल सवलत काही प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर दिली जाते. आता दुसरी ठेवीचा प्रकार आहे समय ठेव, म्हणजे मुदत ठेव किंवा आपण त्याला फिक्स डिपॉझिट किंवा टाईम डिपॉझिट असे म्हणतो. मागणी करताच पैसे परत न करणे यास समय ठेवी म्हणतात. या ठेवीची परतफेड मुदत पूर्ण झाल्यावर केली जाते. समय ठेवीचे प्रकार पुढीलप्रमाणे. त्यामध्ये अ मुदत ठेव फिक्स डिपॉझिट. मुदत ठेवी या निश्चित कालावधीच्या ठेवी आहेत. यांचा व्याजदर हा ठेवीच्या कालावधीवर अवलंबून असतो. मुदत ठेवीच्या व्याजाचा दर जास्त असतो. व्याज नियमित कालावधीवर किंवा ठेवीच्या मुदतपूर्तीनंतर दिले जाते. ठेवीदाराला ठेवीच्या बदल्यात मुदत ठेव पावती दिली जाते. मुदत ठेवीवर तारण कर्ज दिले जाते. ब आवर्ती ठेव म्हणजे रिकरिंग किंवा दैनंदिन ठेव असेही आपण आवर्ती ठेवला म्हणतो. रिकरिंग डिपॉझिट म्हणजे बचतदारांना उत्तेजन देण्यासाठी विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत नियमित भरणा केली जाते. त्यास आवर्ती ठेव म्हणतात. यामध्ये ग्राहकाने विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. पैसे नियमित जमा केले जातात. बचत ठेवीपेक्षा या ठेवीदाराला पासबुक वितरित केले जाते आणि मागणीनुसार याला ई स्टेटमेंटही इलेक्ट्रॉनिक स्टेटमेंट पत्रक देण्यात येते. नेक्स्ट त्यानंतर दुसरं प्राथमिक कार्यामधलं कार्य आहे कर्ज देणे, लोन्स. ठेवीमधून काही रोख राखीव ठेवल्यानंतर व्यापारी बँका गरजूंना कर्जाचे वाटप करतात. व्यापारी बँका कमी व्याजदराने ठेवी स्वीकारतात व अधिक व्याजदराने कर्ज देतात. साधारणपणे बँका कर्जदारांना पुढील पद्धतीने कर्जे, उचल किंवा आगाऊ रक्कम देतात. त्यामध्ये एक कर्जे, वैयक्तिक जामीन, सोने चांदी आणि इतर चल अचल मुव्हेबल आणि इममुव्हेबल संपत्तीच्या तारणाच्या बदल्यात विशिष्ट कालावधीसाठी कर्जदाराला जी रक्कम दिली जाते त्यास कर्ज असे म्हणतात. मुदत कर्जाचे प्रकार खालीलप्रमाणे. त्यामध्ये अल्प मुदतीचे कर्ज. या कर्जाची मुदत 1 वर्षापर्यंत असते. मागणी कर्जापेक्षा व्याजाचा दर अधिक असतो तर मध्यम मुदती कर्जापेक्षा कमी असतो. व्यावसायिकांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग होतो. ब मध्यम मुदतीचे कर्ज. 1 वर्षापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी बँका असे कर्ज देतात. याचा व्याजदर अल्प मुदतीपेक्षा जास्त व दीर्घ मुदतीपेक्षा कमी असतो. क दीर्घ मुदतीची कर्जे. जेव्हा व्यापारी बँका 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज देतात तेव्हा त्यांना दीर्घ मुदतीची कर्जे असे म्हटले जाते. व्यापारी बँकेद्वारे आकारण्यात आलेला व्याजदर हा इतर तुलनेत अधिक असतो. व्यवसाय वाढीसाठी व विस्तारासाठी हे कर्ज आवश्यक आहे. नेक्स्ट आगाऊ रक्कम उचल. उचल ही उधारी सुविधा आहे.
जी बँक आपल्या ग्राहकास देते. हे कर्जापासून वेगळे आहे. कर्ज दीर्घ काळासाठी मंजूर केले जाऊ शकते, पण आगाऊ रक्कम ही कमी कालावधीसाठी दिली जाते. दैनंदिन व्यवहार भागवण्याच्या दृष्टीने आगाऊ रक्कम दिली जाते. व्याज आकारणी फक्त वापरलेल्या रकमेवरच असते, संपूर्ण कर्जाच्या मंजूर रकमेवर नाही. आगाऊ रकमांचे प्रकार, त्यामध्ये अधिविकर्ष, बँक ओव्हरड्राफ्ट, BOD किंवा अधिकर्ष सवलत किंवा जादा उचल. अधिविकर्ष ही उधारीवर रक्कम देणारी सवलत चालू खातेधारकासाठी आहे. यात शिल्लक रकमेपेक्षा विशिष्ट मर्यादेपर्यंत अधिक रक्कम काढण्याची परवानगी बँक देते. अधिविकर्ष सवलतीसाठी तारण म्हणून भाग, सरकारी कर्ज रोखे, मुदत ठेव पावती, आयुर्विमा महामंडळाची पत्रके, FDR, LIC पत्रके स्वीकारले जातात. व्यापारी बँकेच्या अधिविकर्षाचा व्याजदर कमी असतो. दुसरा प्रकार आहे कॅश क्रेडिट, त्याला आपण म्हणतो रोखपत. ही सवलत मिळवण्यासाठी रोखपत खाते म्हणजे कॅश क्रेडिट अकाउंट बँकेत उघडावे लागते. या सुविधेसाठी तारण आवश्यक आहे. उदाहरणार्थ कच्चा माल किंवा तयार माल हे त्यामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर हुंड्या, क मध्ये हुंड्या कसरीने वटवणे. हुंडी हा चलनक्षम दस्तऐवज आहे. हुंडी हा चलनक्षम दस्तऐवज आहे. हुंडीच्या आधारे बँक अल्पकालीन वित्तपुरवठा करतात. उदाहरणार्थ हुंडीच्या देय तारखेपूर्वी बँक वित्तपुरवठा करतात. त्यास आपण बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल असं हुंडी आपण म्हणू शकतो. आता आपण पाहूया दुय्यम कार्य. दुय्यम कार्य. आता ही जी कार्य आहेत ही दुय्यम कार्यामध्ये दुय्यम कार्य दोन भागात विभागली आहेत. त्यामध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपाची कार्य म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह फंक्शन्स. प्रातिनिधिक स्वरूपाची कार्य. बँक ग्राहकाच्या वतीने विविध कार्य करते. त्यामध्ये धनादेश व हुंडीचे संग्रहण, लाभांश, व्याज व पगार जमा करणे, भाडे, विमा हप्ता, लाईट बिल भरणा, प्रतिभूतींची खरेदी विक्री, त्याला बँक डिपॉझिटरी पार्टिसिपेशनची भूमिका, पैशाचे हस्तांतरण, ठेवीदारांना सूचना देणे, विश्वस्त वारस म्हणून कार्य करणे आणि कंपनीच्या वतीने भाग विक्री तसेच इतर पैसे जमा करणे हे प्रातिनिधिक स्वरूपाचं दुय्यम स्वरूपाचं कार्य आहे. त्यानंतर दुसरं कार्य आहे दुय्यम कार्यामध्ये उपयुक्त कार्य, युटिलाइज फंक्शन्स. व्यापारी बँका पुढील स्वरूपाची उपयुक्त कार्य करतात. त्यामध्ये सुरक्षित जमा कक्ष सुविधा, पतपत्र देणे, विदेशी चलन उपलब्ध करून देणे, ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड उपलब्ध करून देणे, आर्थिक स्थिती अहवाल देणे, प्रतिभूतींची खरेदी विक्री म्हणजे भागांची खरेदी विक्री, प्रवासी धनादेश, RTGS, रिअल टाईम क्रॉस सेटलमेंट. त्यानंतर NEFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, NACH, नॅशनल ॲटोमेटेड क्लिअरिंग हाऊस आणि ECS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस इत्यादीसुद्धा सेवा बँका उपलब्ध करून देतात. आता आपण पाहत आहोत पेज नंबर 148वर बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता. ओके, पाहूया आपण
बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता पुढीलप्रमाणे. 1. त्वरित उत्तर, इमिडिएट आन्सर. कोणत्याही पत्रव्यवहारामध्ये त्वरित उत्तर देणे महत्त्वाचे आहे. बँकेच्या प्रश्नांना विलंब न करता उत्तर पाठविले पाहिजे. 2. संक्षिप्तता, बँकेशी पत्रव्यवहार करताना तो संक्षिप्त व मुद्देसूद असावा. पत्र लांब नसावे, विनाकारण स्पष्टीकरण नसावे. 3. नम्रता, कर्टसी, सौजन्य, बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने नम्र भाषेचा वापर करावा. कोणत्याही कठोर व असभ्य शब्दाचा वापर टाळावा. 4. स्पष्टता, बँकेची गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता आवश्यक आहे. चिटणीसाने व्यवसायाबद्दल सत्य, वास्तविक स्पष्ट माहिती पुरवणे आवश्यक आहे. 5. अचूकता, चिटणीस बँकेला अचूक माहिती पुरवतो. पत्र व्यवहारात माहिती व आकडेवारी अचूक असावी. 6. गोपनीयता, सिक्रेट, बँकेशी पत्रव्यवहार करताना गोपनीयता महत्त्वाची आहे. चिटणीस कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती उघड करू शकत नाही. 7. कायदेशीर प्रक्रिया, चिटणीसाने बँकेशी पत्रव्यवहारामध्ये अंतर्भूत असलेल्या कायदेशीर बाबींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पत्रव्यवहार करताना आवश्यक ते दस्तऐवज संलग्न किंवा सहपत्रे म्हणून देणे आवश्यक आहे इत्यादी. आता बँकेशी पत्रव्यवहाराचे प्रसंग, आपला मेन प्रश्न क्रमांक 7 साठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. बँकेशी पत्रव्यवहाराचे प्रसंग. पुढील परिस्थितीत चिटणीसाला बँकेशी पत्रव्यवहार करावा लागतो. उदाहरणार्थ 1. बँकेत चालू खाते उघडण्यासंबंधी पत्र. 2. धनादेशाचे शोधन थांबविण्याबाबत म्हणजे क्लिअरिंग करण्याबाबतचे पत्र. 3. चालू खात्यावर अधिविकर्ष सवलत देण्यासाठी पत्र. आणि 4. पतपत्रासाठी विनंती पत्र इत्यादी. नेक्स्ट. आता आपण पाहूया पत्राचे नमुने. नमुना पत्रे, पेज नंबर 149 वर. पत्र क्रमांक 1. बँकेत चालू खाते उघडण्यासाठी संबंधी पत्र. संचालक मंडळाच्या सभेत ठरावासंमत करून चालू खाते उघडण्याचा निर्णय घेतला जातो. संचालक मंडळ कंपनी चिटणीसाला चालू खाते उघडण्यासंबंधीचे निर्देश देते. आवश्यक त्या दस्तऐवजासह चिटणीस बँकेला खाते उघडण्यासंबंधीचे पत्र लिहितो. पत्र पाहूया. प्लॅटिनम कंपनी लिमिटेड, नोंदणी कार्यालय 35 प्लॅटिनम हाऊस, JM रोड, नरिमन पॉईंट, मुंबई 400021. CIN नंबर. त्यानंतर CIN नंबर आहे L30309 MH 2017 PLC 123075. दूरध्वनी क्रमांक 022 12 11 19 72. फॅक्स 022 3502 9191. वेबसाईट www.platinumlimited.com. ईमेल platinum30@gmail.com. संदर्भ क्रमांक PBK 07-18-19. दिनांक 5 जून 2018. प्रति माननीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, 30 JM रोड, नरिमन पॉईंट, मुंबई 400021. विषय चालू खाते उघडण्याबाबत. महोदय, प्लॅटिनम कंपनी लिमिटेड या आमच्या कंपनीच्या नावाने चालू खाते उघडण्याची विनंती करत आहोत. 27 मे 2018 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये
चालू खाते उघडण्यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. उपरोक्त चालू खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत जोडली आहेत. त्यामध्ये 1. चालू खाते उघडण्याचा विहित नमुन्यातील भरलेला दिनांक व सही शिक्क्यासह अर्ज. 2. नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत. 3. घटनापत्रक व नियमावलीच्या प्रमाणित प्रती. 4. सध्याच्या संचालक मंडळाची प्रमाणित सूची. 5. संचालक श्री यश आणि श्रीमती युक्ता व कंपनी चिटणीसाचे स्वाक्षरीपत्र. 6. संचालक मंडळाच्या 27 मे 2018 रोजीच्या ठरावाची प्रमाणित प्रत. 7. ₹3000 ची भरणा पावती. आणि 8. पॅन आणि टॅन कार्डची प्रत. धन्यवाद. आपला विश्वासू प्लॅटिनम कंपनी लिमिटेडकरिता सही चिटणीस कंपनी चिटणीस सोबत वरीलप्रमाणे सहपत्रे. नेक्स्ट. दुसरं पत्र. दुसरं पत्र आपलं आहे धनादेशाचे शोधन थांबवण्याबद्दलचे पत्र, म्हणजे खात्यामध्ये पैसे क्लिअरिंग करण्यासंबंधीचं पत्र आहे. पेज नंबर 150 वर आपण वाचावे. कंपनी आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी धनादेश वापरतात. असे धनादेश पोस्टाने, धनादेश म्हणजे चेक, असे धनादेश पोस्टाने किंवा समक्ष पाठवतात. त्यामुळे धनादेश गहाळ होण्याची किंवा अदलाबदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत बँकेला धनादेशाचे शोधन थांबवण्याविषयी किंवा थांबवण्यासंबंधी सूचना देणे आवश्यक असते. अशावेळी चिटणीस त्या धनादेशाची सर्व माहिती, धनादेश क्रमांक, वितरित व्यक्तीचे नाव, दिनांक, रक्कम इत्यादी पत्राने बँकेला कळवतो. आपण आता पाहूया पत्र. प्लॅटिनम कंपनी लिमिटेड, नोंदणी कार्यालय 30 प्लॅटिनम हाऊस, JM रोड, नरिमन पॉईंट, मुंबई 400021. CIN नंबर L30309 MH 2017 PLC 123075. त्यानंतर दूरध्वनी 022-12-11-1972. फॅक्स नंबर आहे 022-3502-9191. वेबसाईट www.platinumlimited.com. ईमेल platinum30@gmail.com. दिनांक 12 फेब्रुवारी 2018. प्रति माननीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, 30 JM रोड, नरिमन पॉईंट, मुंबई 400021. विषय धनादेश क्रमांक 017-913 चे शोधन थांबवण्याबाबत. संदर्भ चालू खाते क्रमांक 1555. महोदय, कंपनीने मेसर्स NJ इंडस्ट्रीज पुणे यांच्या नावाने ₹1,50,000चा धनादेश क्रमांक 017-913 दिनांक 5 फेब्रुवारी 2018 रोजी आमचे चालू खाते क्रमांक 1555 मधून दिला होता. सदर धनादेश गहाळ झाल्याबाबतची सूचना आजच मेसर्स NJ इंडस्ट्रीज पुणे यांच्याकडून मिळाली. सावधगिरीची उपाययोजना म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की सदर धनादेशाचे शोधन म्हणजे क्लिअरिंग त्वरित थांबवावे. आपणास होणाऱ्या त्रासाबद्दल खेद आहे. धन्यवाद. आपला विश्वासू
प्लॅटिनम कंपनी लिमिटेडकरिता सही कंपनी चिटणीस. नेक्स्ट पुढचे पत्र, तिसरं पत्र आहे अधिविकर्ष सवलत देण्याबाबतचे पत्र, म्हणजे जादा कर्ज देण्याबाबतचे पत्र. चालू खातेधारकांना अल्पकालीन पतपुरवठा प्रदान करण्यासाठी ही एक व्यापक प्रचलित पद्धत आहे. बँक चालू खातेधारकास शिल्लकीपेक्षा अधिक पैसे काढण्याची परवानगी तात्पुरत्या काळासाठी उपलब्ध करून देते. अधिविकर्षासाठीची मर्यादा ठरवून बँक तारण घेऊन अधिविकर्ष देते. आपण आता ते पत्र पाहूया. प्लॅटिनम कंपनी लिमिटेड, नोंदणी कार्यालय 30 प्लॅटिनम हाऊस JM रोड, नरिमन पॉइंट, मुंबई 400021. CIN लिमिटेड 30309 MH 2017 PLC 123075. दूरध्वनी 022 12 11 1972. फॅक्स 022 3502 9191. वेबसाईट www.platinumlimited.com. ईमेल platinum30@gmail.com. दिनांक 5 जुलै 2018. माननीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, 30 JM रोड, नरिमन पॉइंट, मुंबई 400021. विषय अधिविकर्ष सवलत देण्याबाबत. संदर्भ चालू खाते क्रमांक 1555. महोदय, मागील 5 वर्षापासून आमच्या कंपनीचे चालू खाते आपल्या बँकेत आहे. चालू खाते क्रमांक 1555. 3 जुलै 2018 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर 2018 या 3 महिन्यासाठी रुपये 5 लाखची अधिविकर्ष सवलत देण्याची विनंती करीत आहोत. आम्ही संगणकाचे उत्पादन करतो. आम्हाला मोठी निर्यात करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी आम्हाला खेळत्या भांडवलाची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही आपणाकडे तारण म्हणून आमच्या रुपये 5 लाख रकमेच्या मुदत ठेव पावत्या ठेवत आहोत. त्वरित सहकार्य कराल अशी आशा आहे. धन्यवाद. आपला विश्वासू प्लॅटिनम कंपनी लिमिटेडकरिता सही चिटणीस. नेक्स्ट पत्र, 4 नंबरचं जे पत्र आहे ते आपण आता यामध्ये पाहणार आहोत. महत्त्वाचं पत्र, ते पत्र आहे पतपत्र देण्यासंबंधी विनंतीपत्र, क्रेडिट लेटर, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो सक्षमतेचा दाखला किंवा सक्षमतेचं पत्र, क्रेडिट लेटर. आणि हे पतपत्र जे आहे, हे पतपत्र हे आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. यामध्ये बँक विक्रेत्याला खरेदीदाराच्या वतीने देणे देण्यासंबंधी हमी देते. बँक आपल्या खातेदाराच्या वतीने विशिष्ट देणे देण्यासंबंधीची हमी देते व पतपत्र देते. हे पत्र खरेदीदार विक्रेत्याला सादर करतो. तर पाहूया आता बँक पतपत्र, सक्षमतेचा दाखला किंवा क्रेडिट लेटर, ऐपतीचं पत्र कसं देते. प्लॅटिनम कंपनी लिमिटेड, नोंदणी कार्यालय 30 प्लॅटिनम हाऊस JM रोड, नरिमन पॉइंट, मुंबई 400021.
21, CIN L 30-309, MH 2017, PLC 12-30-75, दूरध्वनी 022 12-11-19-72, फॅक्स 022-3502-91-91, वेबसाईट www.platinumlimited.com, ईमेल platinum30@gmail.com, संदर्भ क्रमांक PBK 10-18-19, दिनांक 5 फेब्रुवारी 2018, माननीय व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, 30 JM रोड, नरिमन पॉइंट, मुंबई 400021. विषय पतपत्र देण्याबाबत बँकेला पत्र. संदर्भ चालू खाते क्रमांक 1555. महोदय, आपणास कळवू इच्छितो की आमची कंपनी जपानमधून झेरॉक्स मशीन व प्रिंटरची आयात करू इच्छिते. जपानच्या कॅनन फोटो कॉपीमधून नमूद केलेल्या किमतीनुसार आम्ही 80 लाख येन किमतीच्या 2 फोटोकॉपी मशीन व प्रिंटर आयात करण्यासाठी मागणी केली आहे. जपानच्या उपरोक्त कंपनीने त्यांच्या नियम व अटीनुसार दिलेल्या रकमेसाठी पतपत्र पाठवण्याची विनंती केली आहे. तारण म्हणून 50 लाख रुपयांच्या ठेव पावत्या आपल्या बँकेत पाठवत आहोत. कंपनी अशी विनंती करते की वरील व्यवहारासाठी पतपत्र देण्यात यावे. यासाठी अजूनही तारणाची आवश्यकता असल्यास कळवावे. कंपनीला त्वरित पतपत्र द्यावे ही विनंती. दिनांक आपला विश्वासू प्लॅटिनम कंपनी लिमिटेड करता सही कंपनीचा चिटणीस. हे झाले 4 पत्र. आता आपण या प्रकरणामध्ये कशाचा अभ्यास केलेला आहे तर आपण एकदा पुन्हा पाहू. या प्रकरणामध्ये आपण अभ्यास केलेला आहे तर तो म्हणजे 1 प्रकरण क्रमांक 11 बँकांशी पत्रव्यवहार, करस्पॉन्डन्स, सेक्रेटरियल करस्पॉन्डन्स विथ बँक्स. यामध्ये आपण इत्यादी बाबींचा आज अभ्यास केला. बँका किंवा बँक, अर्थ आणि व्याख्या, व्यापारी बँकेची प्राथमिक आणि दुय्यम कार्य, बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावायची दक्षता आणि बँकेशी पत्रव्यवहाराचे प्रसंग आणि नमुना पत्रे. पुढील तासामध्ये आपण फरक आणि त्याचा स्वाध्याय आपण आपणास पाठवला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी काय करायचं आहे, या प्रकरणाचा जो अभ्यास आहे तो आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करायचा आहे. तर या पद्धतीने आपण प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या, बँकेचा अर्थ, बँकेची व्याख्या, क्रॉस बँकिंग अधिनियम 1949, बँकिंग अधिनियम 1949 कलम 5 क नुसार व्याख्या, त्याच्यानंतर व्यापारी बँकेची कार्य, त्यामध्ये प्राथमिक कार्य व दुय्यम स्वरूपाची कार्य. प्राथमिक कार्यामध्ये आपण ठेवी स्वीकारणे आणि 2 कर्ज देणे इत्यादी माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर कर्ज देण्यामध्ये कर्ज, अल्प मुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज, आगाऊ रक्कम उचल, त्यामध्ये अधिविकर्ष, कॅश क्रेडिट, रोखपत. नंतर दुय्यम कार्य हुंड्या कसरीने, बिल डिस्काउंटिंग वटविणे. त्यानंतर दुय्यम कार्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाची कार्य आणि उपयुक्त कार्य इत्यादी पाहिले. त्यानंतर बँकेशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावायची दक्षता, त्यामध्ये 1 त्वरित उत्तर, 2 संक्षिप्तता, 3 नम्रता, 4 स्पष्टता, 5 अचूकता, 6 गोपनीयता, 7 कायदेशीर प्रक्रिया इत्यादी मुद्दे विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर बँकेशी पत्रव्यवहाराचे प्रसंग अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. बँकेशी पत्रव्यवहाराचे प्रसंग, पुढील परिस्थितीत चिटणीसाला बँकेशी पत्रव्यवहार करावा लागतो. त्यामध्ये 1 बँकेत चालू खाते उघडण्यासंबंधी पत्र,
2 धनादेशाचे शोधन थांबविण्याबाबत पत्र, 3 चालू खात्यावर अधिविकर्ष सवलत देण्यासाठी पत्र आणि 4 पतपत्रासाठी विनंती पत्र. नेक्स्ट. पहिलं पत्र बँकेत चालू खाते उघडण्यासंबंधी, 2 धनादेशाचे शोधन थांबवण्याबद्दलचे पत्र, 3 अधिविकर्ष सवलत देण्याबाबतचे पत्र आणि 4 पतपत्र देण्यासंबंधी विनंती पत्र. तरी सर्वांनी प्रकरण क्रमांक 11 आणि पेज नंबर 146 ते 152 पर्यंत या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास दिलेला आहे. तरी व्यवस्थित व्हिडिओ ऐकावा आणि पाहावा आणि 82 पत्रावर हे प्रकरण येथे आपण समजून घ्यावे असं मी आपणास सांगतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. ओके.